नमस्कार. दिल्लीतील जंतर मंतरवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सरकारला संवेदनशीलपणे हाताळता आले असते, पण तसे झाले नाही. पोलिसांनी लाठीमार तर केलाच, अगदी बंदूकही चालवली. केवळ एका मंत्र्याला वाचवण्यासाठी सुरू असणारी जी काही कसरत आहे ते निषेधार्ह आहे. यातूनच लोकशाहीचे खच्चीकरण होत असल्याचं आता दिसून येत आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी कुठेतरी आज 23 जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने म्हणजे उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली जात आहे. तर दिल्लीतील जंतर मंतरवर होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व छत्रपती संभाजीनगरचे दिपके करत आहेत. त्यामुळे मराठवाड्यातून त्या तरुणांना समर्थन देण्यासाठी बंद यशस्वी व्हावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत. शहरातील क्रांती चौकात नुकत्याच झालेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जी स्पर्धा परीक्षांचे उमेदवार सहभागी झाले होते, जसे की शिक्षण व्यवस्थेत बदल करावेत अशी विद्यार्थ्यांची कुठेतरी मागणी रास्त आहे की नाही हे पालकांनी स्वतःला विचारावे आणि बंदमध्ये सगळ्या पालकांनी सुद्धा सहभागी व्हावे असे आवाहन एक कुठेतरी आपल्याला वंचित बहुजन आघाडीकडून करताना पाहायला मिळत आहे. तर वंचित बहुजन आघाडी जी आहे आता आक्रमक झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनास ती आता पाठिंबा देत आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत असं त्यांचं म्हणणं आहे की कारण गेल्या काही वर्षापासून शिक्षण व्यवस्थेलाच कीड लागलेली आहे. पूर्ण ज्या शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो तिथे शिकवलेच जाते असे नाही. म्हणजे जिथं चांगल्या मोठ्या संस्था मोठ्या फीज घेऊन तिथं कुठेतरी येत आहेत तिथे शिकवलं जातं किंवा नाही हे कुठेतरी त्यांच्या प्रवक्त्यांकडून आपल्याला बोलून जात आहे. शिकवणी वर्गातच सर्वत्र सुळसुळाट आहे. आता म्हणजे बघतोच आपण शिकवणी वर्ग किंवा या विरोधात हा एक बंद आहे. विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांना पाठिंबा देण्याची हीच वेळ असल्याने आणि सत्ताधाऱ्यांपर्यंत त्यांचा आवाज पोहोचावा म्हणून हे आंदोलन हाती घेतले असल्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मांडण्यात आली आहे. राज्यात बहुतांश विरोधी पक्षातील नेत्यांनी आता दिल्ली येथे जास्त आंदोलनास समर्थन दिले. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरी त्यांनाही अभिजित तिपके यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे स्वतः तिथं भेटायला गेले होते. स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार महाराष्ट्राचे यांनी ह्या आंदोलनास भेट दिली. या आंदोलनास पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. आपल्याला आपापल्या मुलांचे भवितव्य जपायचे असेल तर सर्व पक्ष संघटनांनी विचारधारा या सर्वांना बाजूला ठेवून प्रत्येकाची विचारधारा प्रत्येकाची विचारसरणी बाजूला ठेवून कुठेतरी मुलांच्या भविष्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कुठेतरी आज वंचित बहुजन आघाडीने सगळ्यांना महाराष्ट्रभरांना केलेलं आहे. आज पाहायला गेलं तर प्रत्येक पक्ष कुठेतरी या आंदोलनास सहभागी होतं, या आंदोलनास पाठिंबा देतं. आणि आज असंही पाहायला मिळतं की कुठेतरी भाजपचे जे काही नेते आहेत किंवा जुने जे काही प्रवक्ते आहेत भाजपचे, तर त्यांच्यामध्ये पण अशी चर्चा दिसून येते की आज कुठेतरी हे जास्ती गळ्यापर्यंत आलेले आहे आणि त्यामुळंच अशा पद्धतीची एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा पद्धतीनं स्वतः एकनाथ शिंदे यांनी आपलं वक्तव्य केलेलं आहे. धन्यवाद. चॅनल पाहत राहा. नवीन गोष्टीसाठी आपला दिवस शुभ.